वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला छेद देत संत्रा, आंबा, पेरू, डाळिंब आणि सीताफळ या फळबागांची लागवड केली। मात्र या वर्षी फुलं आणि फळं धारणेच्या वेळेस सतत अतिमुसळधार पाऊस पडल्याने सीताफळ झाडांची 60 ते 70% सीताफळं खाली गळून पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाले। पाहूयात। सततच्या पावसामुळे सीताफळ बागांचं प्रचंड नुकसान। 60 ते 70% सीताफळं गळून पडली आहेत। सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांनी मांडली व्यथा। वाशिम जिल्ह्यात फळबागांमध्ये संत्र्यानंतर सीताफळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। मात्र यावर्षी सतत पडणाऱ्या मुसळधार पावसानं सीताफळाच्या झाडांवरील 60 ते 70% सीताफळं खाली जमिनीवर गळून पडली आहेत। तर जी 30 ते 40% फळं झाडावर आहेत ती फळं ही सततच्या पावसामुळे खराब होत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी सीताफळ बागांच्या देखभाल दुरुस्तीवर जो आजपर्यंत खर्च केलाय तोही निघणार नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। त्यासोबतच सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना यासाठी शासनानं या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांकडून होते। माझ्या सीताफळाच्या झाडाला भयंकर प्रमाणात नुकसान झालेले आहे। 60 ते 70% फळ गळून गेलेले आहेत आणि आता जे फळ आहेत ते सुद्धा पाण्यामुळे सतत धाराच्या पावसामुळे खराब होत आहेत। माझा या वर्षीचं उत्पादन अपेक्षित उत्पन्नाप्रमाणे यावर्षी माझं 10% पण उत्पन्न होणार नाही। आता आम्ही करायचं काय? आपल्या माध्यमातून मी सरकार दरबारी एवढीच विनंती करतो की लवकरात लवकर या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी। आपली 3.5 एकर सीताफळांची बाग असून यावर्षी ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यानं सीताफळ बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनानं आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायत। माझी 2 एकराची बाग आहे सीताफळाची। या सततच्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे या पिकाचं फार नुकसान झालेलं आहे। सारखा पाऊस चालू असल्यामुळे या पिकाला जे माल लागला होता ते 60-70% माल गळून पडलेला आहे। सर्व माल गळून पडला आणि जो माल त्याला आहे तो माल पण खराब होऊन राहिला। पूर्ण माल खराब होऊन राहिला नाही, तरी पण त्या माल आता विकू शकत नाही। या सीताफळ बागेपासून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती, मात्र सततच्या पावसानं 60%हून अधिक सीताफळ झाडांवरून खाली गळून पडले असून जे उर्वरित सीताफळ आहे तेही अति पावसानं खराब होत आहेत। त्यामुळे या सीताफळ बागांवर लावलेला खर्चही निघत नाहीये अशी व्यथा सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांनी मांडली आहे। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।